तुकाराम मुंडरे, माझा पुत्र ज्ञानेश्वर। आम्ही बावधन या गावातून माननीय श्री बाळासाहेब कदम यांच्याकडनं माऊलीच्या रथासाठी बैलजोडी घेतलेली आहे। तरी आम्हाला सार्थ अभिमान आहे की बाळासाहेब कदम कुटुंबाचा आणि बावधन गावाचा त्यांनी माऊलींच्या सेवेसाठी ही बैल जोडी आम्हाला दिलेली आहे। तरी मी आळंदीकरातर्फे आमचे बैल समिती सदस्य यातर्फे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि बावधन गाव म्हटलं तर मोठी बैल तुम्ही पालखीसाठी नेहमीच बघितलं जाते। तुमच्या बैलजोडीचा पाहूनच प्रसन्नता आम्हाला आलेली आहे। बैलजोडी फार छान आहे। दादा नमस्ते, नाव सांगा प्रथम। नमस्ते, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माझं नाव नंदकुमार पंढरनाथ कुराडे, राहणार आळंदीदेवाचे। आज आम्हाला या ठिकाणी येऊन बावधन गावात येऊन जी बैलजोडी आपली जी पसंत केली आहे गाववाल्यांनी ती पाहण्यासाठी आणि नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खूप उत्साह वातावरणात आम्ही ही बैलजोडी घेऊन जात आहोत आणि आम्हाला आळंदीकरांना आनंद झालेला आहे। आणि म्हणूनच आपली जी बैलजोडी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीसाठी योग्य आहे असं आम्हाला आजपासून वाटते। आणि निश्चितच माऊली ही सर्व सेवा आपला आशीर्वाद आणि आळंदीकरांची साथ यामुळे तो निश्चितच पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे। आज हा आनंद सोहळा आपल्या बावधन गावामध्ये झालेला आहे, काय सांगताल आप्पा याच्याविषयी? नमस्कार। आज खरं बघितलं तर बावधन गावामध्ये स्वतः विठ्ठलाच्याच म्हणजे पंढरपूरमध्ये आम्ही आलोय, आळंदीतनं पंढरपूरला जातोय अशा पद्धतीचं वातावरण ह्या बावधन गावामध्ये निर्माण झालेलं आहे। ही बैल आमचे मार्गदर्शक आणि माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय गणपतराव सखाराम कदम बापू आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब गणपतराव कदम चेअरमन यांची ही बैल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही बैल सांभाळलेली आहेत। नेहमीच त्यांच्या वडिलांच्या पासून बैल सांभाळण्याचं त्यांचं एक पहिल्यापासून हातोटी आहे। आणि आजही जर ही बैल दोन्ही पाहिली तर निश्चितपणानं एकसारखी बैल अशी कुठेही तुम्हाला बहाळ मापाची मोठ्या मापाची चांगली पांढरी शुभ्र अशी बैल की जे पालखीला लागत असतात अशा पद्धतीचीच ही बैल दोन्ही पण आहेत। आणि आळंदीकरांनी ही बैल पसंत केली आणि पसंत केल्याच्या नंतर आज ती या बावधन गावामध्ये नेण्यासाठी आलेली आहेत। बावधन गावाला हा दुसऱ्यांदा आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराजांच्या पालखीला बैल झुपण्याचा हा दुसऱ्यांदा माझ्या माहितीप्रमाणे मान मिळालेला आहे। पहिल्यांदा चितळकर पाटलांना माझा एक स्वतःचा बैल मी दिला होता आणि तोही मान खऱ्या अर्थानं मला त्यावेळेला मिळाला होता, पण एकाच बैलाला मिळाला होता। आणि आज जर पाहिलं तर निश्चितपणानं ही दोन्ही बैल आळंदीच्या ज्ञानोबांच्या पालखीसाठी जात आहेत। खऱ्या अर्थानं मी मनापासून असं बाळासाहेबांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो। याच्यामध्ये फक्त बाळासाहेबांचंच नाव होत नाही तर पूर्णपणानं बावधन गावाचं नाव होतंय। त्याच्यामध्ये गाव एकोप्यानं या ठिकाणी आलेलं आहे। निश्चितपणानं मी आमचे गुंडरे पाटीलांनी ही दोन्ही बैल खरेदी केलेली आहेत। आणि तसं जर बघितलं तर नाममात्र पैशामध्ये बाळासाहेबांनी ही बैल दिल्यात असं मी म्हणेन की ज्या वेळेला ही बैलांची किंमत साधारणपणे 7-8 लाख रुपये किमतीची ही बैल, परंतु पालखीला जात आहेत, ज्ञानोबा महाराजांच्या पालखीला रथाला जात आहेत, म्हणून बाळासाहेबांनी ही नाममात्र किमतीमध्ये ही बैल यांना दिलेली आहेत। त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळावीत अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। गजर करा एक नाचाचा। तुकाराम
घेतले पाहतो का घेऊ या क्या अण्णा पुढं बघा अण्णा पुढं बघा तर बाळू नाही कॅमेरा पुढे आलं तेव्हा तुझ्याकडे आलं का नाही सगळीकडे बाहेर
चला पुण्याचं कोण आहे ते सगळी वळीनं उभी राहा. परत सांगायला लावू नका. प्रत्येकाचा चेहरा दिसला पाहिजे याची काळजी घ्या. अंतर भरपूर आहे, कॅमेरा मोठा आहे, काय काळजी करू नका. चला पुढची माग उभं राहा. सिंगल लाईन करा. पात्र कसं आहे आपल्या बावधनगावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध खिलार बैलप्रेमी श्री बाळासाहेब कदम यांच्या बैलांच्या मागणीच्या रथासाठी लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्व मान्यवर, त्यामध्ये राज्यसभेचे खासदार माननीय श्री नितीन काका, त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले बावधन परिसरातील ज्येष्ठ सर्व मंडळी आणि या परिवाराच्या मुळात बावधनकर ग्रामस्थांना खऱ्या हा बहुमान मिळाला ते मोठ्या पाटील परिवाराचे सर्व सभासद मंडळी. प्रथमतः मी या ठिकाणी मोठ्या पाटील परिवाराचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या कुटुंबाला ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाचा मान मिळाला आणि त्या रथाच्या मानाच्या बैलजोडीसाठी आमच्या बावधनच्या श्री बाळासाहेब कदम यांच्या बैलजोडीला आपण आपल्या माध्यमातून मान मिळवून दिला. त्याबद्दल ही खरीच गोष्ट आमच्या बावधनकर वासी